साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। लाल बावटा आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय अभियानामध्ये गटप्रवर्तकांना सुसूत्रीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। पाटील, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिवा, आज आम्ही या ठिकाणी आशा योजनेअंतर्गत आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन करते। हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील गटप्रवर्तकांचं घेतलेलं हे स्वतंत्रपणे एक पहिलंच आंदोलन आहे। आज या ठिकाणी प्रामुख्याने जो काही महाराष्ट्रामध्ये कायदा आला, समान काम समान वेतन, त्या कायद्याअंतर्गत अंगणवाडी सुपरवायझरला शासनामध्ये कायम करून सर्व शासकीय सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत। अंगणवाडी सुपरवायझरच्या बरोबरीने आपल्या आशा सुपरवायझर काम करतात आणि त्यांनासुद्धा हा समान काम समान वेतन कायदा लागू करून त्यांना कामगारांचा दर्जा द्यावा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये त्यांना सामावून घ्यावं आणि त्यांच्या जे काही सेवा सुविधा आहेत शासकीय त्या सगळ्या त्यांना मिळाव्यात, यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे। सगळ्यात मुख्य कारण हे आहे की जे काही सुसूत्रीकरण झालं 2017-18मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये, त्या सुसूत्रीकरणामध्ये यांना डावलण्यात आलं। याच योजनेतील जे काही ब्लॉक फॅसिलिटेटर्स आहेत, तालुका फॅसिलिटेटर्स आहेत आणि जिल्हा फॅसिलिटेटर्स आहेत, त्यांना या योजनेमध्ये कायम करण्यात आलं। परंतु त्याच ह्याच्यामध्ये या योजनेचा हा एक भाग असताना देखील आणि कंत्राटी पद्धतीने यांची भरती केलेली असताना देखील यांना त्या सेवा सुविधांना डावलण्यात आलं। त्यामुळं यांना सुसूत्रीकरणामध्ये घेऊन सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जे काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा सुविधा आहेत ते यांना लागू कराव्यात, या एकच प्रमुख मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत।